मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांची आज दिल्लीमध्ये बैठक। मुंबईमध्ये जागा वाटप आणि नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडची घेणार भेट। उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बोईसरमध्ये जाहीर सभा। यावेळी महाविकास आघाडीचे काही प्रमुख नेते उपस्थित राहणार। महाराष्ट्रामध्ये नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस अमित शहांचा महाविकास आघाडीवरती हल्लाबोल। निवडणुकीनंतर इंडिया आघाडी मतभेदांनी फुटेल, अमित शहांची इंडिया आघाडीवरती टीका। महाविकास आघाडी राज्याचा विकास करू शकत नाही, अमित शहांचं वक्तव्य। शरद पवार राज्याचा विकास करू शकले नाहीत। शरद पवारांनी 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राला काय दिलं? गृहमंत्री अमित शहा यांचा मंचावरून शरद पवार यांना सवाल। राहुल गांधींच्या गाडीला केवळ इंजिन, डबे नाहीत। इंडिया आघाडीमध्ये सर्वांना वाटतं मीच इंजिन, देवेंद्र फडणवीस यांची टीका। बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांची विदर्भातील 10 उमेदवारांसाठी नागपूरमध्ये एकत्र सभा। काँग्रेसच्या चुकीच्या नीतीमुळे बसपची स्थापना केली, मायावतींची काँग्रेसवरती टीका। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी नड्डांची प्रचार सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रचार। राजस्थानमधील बाडमेर आणि दौसामध्येही प्रचार सभा। वंचित बहुजन आघाडीची 5वी यादी जाहीर। 5व्या यादीमध्ये 10 उमेदवारांची घोषणा। धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी। रायगडमधून वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा। मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण वंचितकडून रायगड लोकसभा लढवणार। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारे सुनेत्रा पवार यांना मदत करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, तर सुनेत्रा पवारांचाच विजय होणार, शिंदेंचा दावा। सासवडच्या सभेनं विजयावरती शिक्कामोर्तब केलंय। सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नको, मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यावरती टीका। विजयराव कुणाच्या मागे लागले की सळो की पळो करून सोडतात। सासवडच्या सभेमध्ये अजित पवार यांची शिवतारेंवरती टिप्पणी। लोकसभा निवडणूक राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पक्षातून कुणी जाता कामा नये, पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। सासवडमध्ये सुनेत्रा पवार यांची प्रचार सभा। तुम्ही दादांसोबतची दुश्मनी पाहिली, आता मैत्री पहा, प्रचार सभेमध्ये विजय शिवतारे यांचं वक्तव्य। लोकांच्या हितासाठी आणि महायुतीसाठी बारामती लोकसभा निवडणुकीमधून माघार, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार राज्यभर प्रचार दौरा करणार। 15 एप्रिल रोजी शरद पवार यांचा प्रचार दौरा सुरू होणार। उत्तर मुंबईमधून काँग्रेसचा तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिल्याची माहिती। काँग्रेसकडे उमेदवार मिळत नसल्यानं ठाकरे गट जागा लढवण्यावरती आग्रही, त्यामुळे उत्तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। भिवंडीमध्ये काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक। कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर कायम। भिवंडी लोकसभेसाठी पुन्हा फेरविचार करा, वरिष्ठ नेत्यांकडे मागणी। यवतमाळमध्ये वंचितचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा। काँग्रेस मिंधी झाली आहे, भाजपशी लढा दिला पाहिजे पण ते देत नाहीत,
आंबेडकरांची प्रतिक्रिया. धैर्यशील मोहिते पाटील यांचा 2 दिवसांमध्ये शरद पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार. पुणे जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे हे देखील पक्षप्रवेश करणार. शरद पवारांची माहिती. धैर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपच्या सदस्यत्व पदाचा दिला राजीनामा. गेल्या अनेक दिवसांपासून राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम. मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. आता महाविकास आघाडीचाच गुलाल सोलापूर आणि बारामतीमध्ये लागणार. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह पाटील यांचा निर्धार. आम्हाला कोणत्याही ईडीची भीती नाही, जयसिंह यांचं वक्तव्य. विजयसिंह मोहिते पाटील यांनी मदतीचा हात पुढे केल्यास माळशिरसमधून 2 लाखांनी लीड मिळवून देऊ. लोकसभा त्यांना, विधानसभा आम्हाला, असा तोडगा निघू शकतो. उत्तम जानकर यांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या. मंत्री नारायण राणे यांची संवाद मेळाव्यामध्ये विनंती. महायुतीचा उमेदवार नारायण राणे असल्याचं कार्यकर्त्यांच्या समोर अप्रत्यक्षरित्या जाहीर. ठाकरे गटाचा महाराष्ट्रामध्ये एकही खासदार निवडून येणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा. तर पंतप्रधान मोदी बोलतात ते करून दाखवतात, राणेंची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांचा मोठ्या फरकानं विजय पाहिजे. नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य. तर नारायण राणेंचा विजय पाहिजे म्हणजेच पाहिजे, राणेंचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीचा उमेदवार कोण याचा अजिबात विचार करत नाही. खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. अजित पवारांपेक्षा शिंदे गटाची अवस्था भयानक, राऊतांची टीका. उमेदवारी अर्ज भरण्याबाबत शाहू महाराजांनी फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला. संजय मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरती मुश्रीफांची प्रतिक्रिया. शाहू महाराजांचा आपण अपमान केला नाही. शाहू महाराजांविषयी बोलताना आपला एक शब्द चुकला, पण आपणच थेट वारसदार आहोत हे शाहू महाराजांनी सिद्ध करावं. संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधानानंतर स्पष्टीकरण. नाशिक लोकसभेसाठी जो उमेदवार राहील त्याचं काम करू, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. जागा वाटपाची चिंता करायची गरज नाही, भुजबळांचं वक्तव्य. नाशिकच्या जागेचा तिढा 2 दिवसांमध्ये सुटणार आणि राष्ट्रवादीच्या मनातला उमेदवार नाशिकमध्ये जाहीर होईल. आमदार अमोल मिटकरी यांची माहिती. नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून नवीन चेहरा देण्यासंदर्भात विचार सुरू. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. नवीन चेहरा आल्यावरती मतदार स्वागत करतील, विखे पाटील यांना विश्वास. महायुतीच्या जागा वाटपाची आज घोषणा होण्याची शक्यता. नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटला. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची माहिती. गडचिरोलीमध्ये पुढच्या 10 वर्षांमध्ये 50,000 लोकांना रोजगार मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ठाकरे गटाकडे पर्याय नसल्यामुळे दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची टीका. तर महायुतीकडून पक्ष जो उमेदवार देतील तो मान्य, नार्वेकरांची प्रतिक्रिया. मोहन भागवतांनी भेटण्यासाठी वेळ मागूनही पंतप्रधान मोदींनी वेळ दिली नाही, प्रकाश आंबेडकरांची माहिती. सनातनवाद्यांनी मोदींचं भूत उतरवण्यासाठी मदत करा, आंबेडकरांचं आवाहन. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 4 जून नंतर भाजपमध्ये येणार. गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार सभेमध्ये मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. गडचिरोलीमध्ये भाजपचा पराभव झाला तर मंत्रीपद जाईल या भीतीनं मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे यांचे बिनबुडाचे आरोप. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याच्या आधीच भाजपची मोठी ताकद होती. महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचं वक्तव्य. यावेळीही नांदेड लोकसभा जिंकणार, चिखलीकरांना विश्वास. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 100% परिवर्तन होणार. काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना विश्वास.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीराम पाटील मतदारसंघामध्ये सक्रिय. महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घेतला सहभाग. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांची बैठक. पंकजा मुंडे यांना ऐतिहासिक मतानं निवडून देणार, धनंजय मुंडे यांची माहिती. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांची पक्ष कार्यालयाला भेट. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देऊन दाखवलेला विश्वास सार्थ करणार, शोभा बच्छाव यांची प्रतिक्रिया. धुळे लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध. तुषार शेवाळे यांच्या भेटीसाठी आलेल्या शोभा बच्छाव यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार केली घोषणाबाजी. रायगडमध्ये अनंत गीते यांचं फुटक्या कवडीचं योगदान असेल तर राजकारण सोडून देईल, खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य. शरद पवारांवरती टीका करणाऱ्या अनंत गीतेंना पवारांचेच पाय धरण्याची वेळ, तटकरेंचा टोला. माझ्यामुळे बीड जिल्हा परिषदेवरती 3 वेळा राष्ट्रवादी सत्तेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर. जिल्हा परिषद निवडून आणणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही, सोनावणेंचा टोला. सत्य वेगळं असतं आणि बाहेर वेगळं दाखवलं जात असल्याचा अनुभव भाजपमध्ये आला, म्हणून भाजप सोडून ठाकरे गटात सामील होत असल्याची करण पवार यांची माहिती. भंडाऱ्यामध्ये विकास फाउंडेशनचा काँग्रेसला पाठिंबा. बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रातील काम बंद पडल्यानं विकास फाउंडेशनचा काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना जाहीर पाठिंबा. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते अतुल देशमुख यांचा शरद पवार पक्षामध्ये प्रवेश. शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. रावेर असो किंवा जळगाव या दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी होणार, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास. महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे समन्वयक जाहीर. भारतीय जनता पार्टीकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून शंभूराज देसाई आणि उदय सामंत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील या मंत्र्यांचा समावेश. महाविकास आघाडीचा सामायिक जाहीरनामा लवकरच जाहीर होणार. महाविकास आघाडी एकत्रितपणे जाहीर करणार जाहीरनामा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्थानिक मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार. भंडाऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या समर्थनार्थ भंडाऱ्यामध्ये बाईक रॅली. यावेळी अनेक घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये महायुतीचा रोड शो. अभिनेता गोविंदाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोड शोचं आयोजन. गोविंदाला पाहण्यासाठी कळमनुरीकरांची मोठी गर्दी. शिवसेना आमदार संतोष बांगर. हिंगोली शहरामध्ये महायुतीकडून डॉक्टर, वकील आणि व्यापारी मेळाव्याचं आयोजन. यावेळी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांना विजयी करण्याचं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात. 3ऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची तब्येत बरी नसल्यानं रुग्णालयामध्ये भरती. 14 एप्रिल नंतर पुन्हा एकदा वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये ऍक्टिव्ह होणार असल्याची आंबेडकरांची माहिती. नागपूरच्या कोराडी येथे महालक्ष्मी जगदंबा मंदिरामध्ये 35 कर्मचाऱ्यांना प्रसादातून विषबाधा. शिंगाडा पिठापासून तयार केलेल्या पदार्थातून विषबाधा झाल्याचं समोर. मनमाडमधील माथाडी मंडळ आणि व्यापाऱ्यांमधील वादावरती अद्यापही तोडगा न निघाल्यानं बाजार समित्यांमध्ये 8 दिवसांपासून कांदा लिलाव बंद. कांदा खरेदी विक्री होत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक. कोकणातील हापूस आंब्याला 300 ते 800 रुपये डझनाचा भाव, तर कर्नाटकी हापूस आंबा 70 ते 130 रुपये किलो. प्रशासन आणि नेते निवडणुकीच्या कामामध्ये दंग असल्यामुळे चिपळूणमधील पाणी टंचाईवरती प्रशासनाचं दुर्लक्ष. गेल्या 20 दिवसांमध्ये 11 गावांमध्ये टँकरच पोहोचला नसल्यानं नागरिकांचे हाल.
नगरमध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळाच्या झळा. आता तोंडाशी आलेलं पीक पाण्याच्या अभावी सोडून देण्याची वेळ आल्यानं शेतकरी चिंतित. जालना जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका. द्राक्ष, मोसंबी यासारख्या फळबागांचं नुकसान. बीडच्या गेवराई आणि वडवणी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा आणि मोसंबीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. काही ठिकाणी गारांचा पाऊस. लातूर जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वाऱ्यामुळे घराची पत्रं उडाली तर फळबागांचंही मोठं नुकसान. बीडच्या धारूरमध्ये गारांसह मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना महापूर. अचानक आलेल्या पावसामुळे फळबागांना फटका. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट. गारपिटीमुळे मिरचीसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा गावामध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. धाराशिवच्या उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ. आंबा बाग आणि ज्वारीचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश. मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. बुलढाण्यामध्ये गारपीटग्रस्त भागामध्ये खासदार प्रतापराव जाधव यांची पाहणी. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार. जाधवांची प्रतिक्रिया. संभाजीनगर पैठण रोडवरती पुन्हा एकदा पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. गेल्या महिनाभरामध्ये ही चौथी घटना. जायकवाडी धरणामध्ये केवळ 19% पाणीसाठा तरी पाण्याची नासाडी. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 9.25 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 82,82,363 मतदार. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक. अकोल्यामध्ये मतदान जनजागृतीसाठी अनंका कौलकर यांचा अनोखा उपक्रम. मतदान करा आणि मोफत कटिंग करून जा. कौलकर यांची नागरिकांना ऑफर. गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये 1205 गृहमतदारांचं मतदान. 100 वर्षीय मतदाराच्या गृहमतदानासाठी 3 राज्यांच्या सीमेवर पोहोचले होते निवडणूक पथक. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या गोरेगावमध्ये 1 रुपया 1 मतदान हा अनोखा उपक्रम. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिक यांच्या निवडणूक अनामत रकमेसाठी गोरेगावकर सरसावले. मुंब्रा शहरामध्ये 18 महिन्यांच्या चिमुकलीची आई वडिलांकडून हत्या. अघोरी कृत्यासाठी हत्या केल्याची माहिती. मुंबईमध्ये चित्रपटामध्ये काम देण्याच्या बहाण्यानं तरुणीची फसवणूक. जुहू पोलिसांकडून आरोपीला अटक. तरुणीकडून 6 लाख रुपये उकळून आरोपी झाला होता फरार. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती 2 ट्रकचा भीषण अपघात. अपघातामध्ये एका ट्रक चालकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. अपघातानंतर नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प. सांगलीमध्ये पूर्व वैमनस्यामधून एकाची हत्या. संशयित हल्लेखोराच्या घरावरती जमावाचा हल्ला. घराचं मोठं नुकसान. या प्रकरणामध्ये शहर पोलिसांकडून तपास सुरू. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकलीवरती बिबट्याचा हल्ला. हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू. शिरोली खुर्द गावातली घटना. वसई किल्ल्यामध्ये बिबट्याची दहशत कायम. वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे वसई किल्ला परिसरामध्ये नागरिक नाराज. आयपीएलच्या सामन्यांमुळे मुंबईमधील बेस्टच्या तिजोरीमध्ये भर. प्रेक्षकांना वानखेडे स्टेडियमवरती आणण्याच्या बेस्टचा उपक्रमामुळे आतापर्यंत 60 ते 80 लाखांचं बेस्टला उत्पन्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.